सुधारित तसेच 2026-27 अंदाजपत्र उक्त अधिनियमाच्या कलम 96 नुसार माननीय महानगरपालिकेची मान्यता मिळण्यासह आलेल्या प्रकरणाचे अवलोकन केले. माननीय आयुक्त यांनी सन 2025 सादर केलेल्या सुधारित अंदाजपत्रकात मान्यता मिळण्यासह महानगरपालिकेकडे शिफारस करण्यात येत आहे. तसेच सन 2026-27 अंदाजपत्रकामध्ये खालीलप्रमाणे माननीय आयुक्तांनी महानगरपालिकेने सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये कोणताही बदल न करता त्या उपसूचना शिफारसीसह कलम 100 अन्वये मान्यता मिळण्यासह महानगरपालिकेकडे शिफारस करण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सध्या कार्डधारक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड त्यांची शोध मोहीम घेऊन त्या म्हणजे शहरामध्ये 50,000 शहर अंतर्गतमध्ये 50,000 असं 1,00,000 धारकांची संख्या वाढू शकते. महानगर अर्धवाढ भागासाठी महानगरपालिकेने महाराष्ट्र अर्धवाढ भागासाठी महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाला ₹5 कोटी मोजणी करता दिले भरले आहे. हे काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण केलं महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. सोलापूर शहराच्या चारी दिशेला महानगरपालिकेत दत्तक नाके होते त्या सर्व जागा इमारती भाडेतत्वावर पेट्रोल पंप किंवा हॉटेल इतर व्यावसायिकांना जो उद्योग करण्यासाठी दिले तर महानगरपालिकेच्या नव्या उत्पन्न सुरू होऊन उत्पन्नात वाढ होईल. सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा बीओटी तत्वावर जागा विकसित करून महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यात यावी. सोलापूर महानगरपालिकेमधील घरगुती व व्यावसायिक पाण्याच्या नळांना मीटर बसवल्यास बोगस नळ व पाणी गळती कमी होईल. महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या काळामध्ये जे ऑक्सिजन प्लॅन्ट उभे केले होते ते ऑक्सिजन प्लॅन्ट चालू करून भाडेतत्वावर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. वाळवेस येथे महानगरपालिका शाळा क्रमांक 21 येथे त्यांच्या बाजूस असलेले जसे शॉपिंग सेंटर आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूस शॉपिंग सेंटरचे बांधकाम केले. शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये उत्पन्न वाढेल. जय भवानी प्रशाले येथे शॉपिंग सेंटर बांधल्यास महानगरपालिका उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले उस्मानाबाद व शहरातील अन्य भागात येथे सर्व सोयी सुविधा करून ज्येष्ठ नागरिक व बालगोपाळांना सोय करण्यात यावी अशा पद्धतीने विनंती. धन्यवाद. महापौर साहेब महापौर साहेब महापौर साहेब महापौर साहेब दोन उपसूचना असल्यामुळं आम्हाला पहिल्या दोघांना अर्ज करावा लागेल. महापौर साहेब तिकडचं ते तुमच्या हातातला माहिती द्यायला लावा. तिकडचं तेव्हा इथं उभारता येत नाही.
त्यावेळेस 2 बजेट मिळून जवळपास मागच्या वेळेस 32 लाख रुपये खर्च झाले होते. आता जे नवीन मागणी केलेली आहे त्या दोन वेगवेगळ्या अगोदरच्या अनुषंगाने दोनची मागणी केली होती. आता सगळे दोन वेगवेगळे झाले आणि अगोदरच्या त्या 8 नंबर झोनमध्ये 40 झोपडपट्ट्या होत्या प्लस आमच्या 2 नंबरच्या 7 झोनवरच्या 10 झोपडपट्ट्या त्या 8 नंबरला ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो निधी आपल्याला मंजूर केलेला आहे तो खूप थोडा आहे. कारण त्या झोपडपट्टीमध्ये मागच्या गढूळ पाणी आणि त्या नळाच्या पाण्यामध्ये गटरीचं पाणी मिक्स झाल्यामुळे 2 साडेतीन मुलींचा मृत्यू झाला होता आणि आयुक्तांनी जवळपास 1.5 कोटीची मागणी केली होती. आता सुरुवातीला 20 लाख आणि 5 लाख त्यांनी मंजूर केले. तुम्ही आता ऍडिशनल 50 आणि 5 जवळपास 1 कोटी 10 लाख मंजूर झाले. तर माझी अशी विनंती आहे की त्या झोन क्रमांक 8 ला कमीत कमी 2 कोटी रुपयाची वाढीव निधी देण्यात यावा. कारण पूर्ण 46 झोपडपट्ट्या माझ्या प्रभाग स्थळामध्ये आहेत आणि मागच्या ज्या 2 मुलींचा मृत्यू झाला होता त्यावेळेस स्वतः आयुक्त साहेब होता ते पालकमंत्री झाले होते. झोपडपट्टीमध्ये 2 कोटीचे अतिरिक्त निधी मिळावा ही विनंती आहे. आता तुमचा प्रभाग नवीन याच्यानुसार 8 मध्ये 8 नंबर प्रभागाच्या जेडूलला आपण बोलवून त्यांच्या म्हणण्यानुसार जेवढा निधी लागणार आहे तेवढा दिलेला आहे. या उपर जर कमी पडला तर सुधारित ज्यावेळेस बजेट असतं त्यावेळेस आपल्याला तरतूद करता येईल. बोला. हॅलो महापौर साहेब. हा बोला. महापौर साहेब 1 मे 1966 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली. आज अनेक दशके उलटून गेले आहेत पण आजही एक प्रश्न अस्वस्थ करतोय. सोलापूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने स्वावलंबी कधी होणार? काळाच्या ओघात सत्ता बदलल्या. कधी काँग्रेसची सत्ता होती तर आज भाजपची आहे. राजकारणाची चाके फिरली आहेत, चेहरे बदललेत पण आर्थिक परिस्थिती मात्र आजही बेस्थिती आहे. आजही आपल्याला विकास कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी किंवा मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागतात. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. केवळ घरपट्टी पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेवर व्यापारी संकुले उभी करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे लागेल. सभागृहातील सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून सोलापूर महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्र यावे अशी मी विनंती करतो. केवळ करवाढ करून सोलापूरच्या जनतेवर बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आर्थिक मूल्य वाढवणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोकळ्याच्या ठिकाणी जागा आहेत. यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तिथे अतिक्रमण होण्याची भीती आहे. या जागा BOTवर विकसित केल्या पाहिजेत. जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय. पुन्हा विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे. 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही. उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे गेस्ट हाऊस किंवा लॉज BOTवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्चार रुग्णालय जे आहे त्याच्यासमोर महापालिकेची मोठी जागा आहे. तिथे महापालिकेचे झोन ऑफिस आहे. ती जागा BOTवर जर दिली तर त्या ठिकाणी आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते. हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे.
त्या ठिकाणी आपण टॅक्स ऑफिस केले, ते टॅक्स ऑफिस रिकामं करू, ती जागा जरी आपण भाड्याने दिली तर त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते. कर्मिक नगरमध्ये जे मैदान आहे जिथे सभा होतात त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत. त्या मैदानावरच एल आकाराचे आपण जर गाडे बांधले तर त्या ठिकाणी खाऊगल्ली होऊ शकते. तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते. रंगभवन चौक आपण एखाद्या जाहिरात एजन्सीला दिले तर त्यातूनही महापालिकेला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मेन रस्त्याच्या डिवायडरमध्ये जे झाडे आहेत त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी आपण टँकरचं टेंडर काढलं जाते. जर समजा त्या ठिकाणी आपण एखादं बोर मारलं आणि ठिबक सिंचनची लाईन केली तर कायमस्वरूपी तो प्रश्नही मिटेल आणि टेंडरचे पैसे आपले महानगरपालिकेतून असतील. विजापूर रोडवर भाजी विक्रेते बसतात, परंतु त्याच रोडवर ITIच्या समोर आपली रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते काढून तेथे भाजी विक्रेत्यांना जर आपण बसवले तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि रस्ताही रिकामा होईल. शहराच्या रस्त्याच्या कडेला अनधिकृत किती टपऱ्या आहेत, त्या टपऱ्या रस्त्याच्या मधोमध आहेत, त्यांना काढून टाका. पण ज्या टपऱ्यांचा काही त्रास होत नाही त्यांना जर आपण पावती दिली आणि त्यांना अधिकृत केलं तर सोलापूर शहरातल्या बेरोजगारांना रोजगारही मिळेल आणि त्यातूनही उत्पन्न मोठ्या प्रमाणात या महापालिकेला मिळेल असं मला वाटतं. मध्यंतरी 2 प्रस्ताव या महापालिकेला दिले होते. एक होता पर्यटनाचा, तो एकमताने मंजूर केला, त्याबद्दल मी सभागृहाचा आभार मानतो. दुसरा होता महिलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र मंत्रालय म्हणजे मुतार्या करावे अशी माझी मागणी होती. त्यालाही मला वाटतं आपण एकमताने मंजुरी दिली आहे. तरी पण त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत कारण खूप फार गंभीर विषय आहे. हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला जी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाही. पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात. परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं? या धकाधकीच्या जीवनामध्ये BP असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत. वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत तर त्या ठिकाणी कुठेच आपल्याला स्वतंत्र मुतार्या महिलांसाठी दिसत नाही. आणि जर महिलांनी ते आणून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाही. तर या महिलांसाठी एक छोटीशी गोष्ट, 1 कोटी रुपये आपण यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. परंतु महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथं सांगतो महिलांसाठी. कर्ण प्रकाशन अवस्थेत होता, कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही. आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राची प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला. माझ्यावर दानही या जगात किंवा या पृथ्वीवर तुम्ही केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं? त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्णा, तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहे. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, बोलला नाही, उत्तर दिलं नाही आणि ते तुझं सगळ्यात मोठं पाप होतं. आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. तेच पाप तुझ्यासाठी आधी आणले. महिलांना मला सांगायचं की अन्याय सहन करू नका, बोलावंच लागेल. सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असणे या शौचालयासाठी, म्हणजे मला वाटतं ती कमी पडत आहे. त्याचं कारण असं आहे की 3 टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील, त्याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहे त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. पुरुष मंडळींना तिथं तुम्ही ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी आणि महिला बचत गटांना जे आपण महिला शौचालय चालवायला द्यावेत. मुंबई महानगरपालिकेची
महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये उतारे सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेनेही त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि काही प्रश्न मला अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारायचे. आयुक्त साहेब, आपल्याकडे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमनुसार हिशोब लिहिले जातात का? अकाउंट विभागाचं तुम्ही असेल तर सांगावं. आणि आजची स्थिती काय आहे? महापौर साहेब, संबंधित अधिकारी उत्तर द्या. महापौर साहेब, आपण सीईची अपॉइंटमेंट केलेली आहे आणि त्यानुसार आपण लेखी सादर करतो. आणि आत्ता काय आहे? ऑलरेडी आत्ता सादर करतो का घेतो का? 24-25 पर्यंत झाले आपलं हे. आता 25-26 चालू आहे. 31 मार्च 2025 रोजी वसुलीची राहिलेली रक्कम किती आणि देणे बाकी किती होती? year wise घेणे देण्याची यादी आहे का आपल्याकडे? तर मागून घेऊन द्यायची. आपल्याकडे बॅलन्स शीट आहे का? हा आहे. महापौर साहेब, आपल्याकडे स्थावर मालमत्ता किती आहे, किती रुपयाची आहे, तपशीलवार देता का? महापालिकेची असेट आणि त्याची किंमत किती आहे? तर ते रिपोर्टमध्ये आहे, आपल्याला रिपोर्ट देण्यात येईल. महापौर साहेब, शहरात पिंपरीचे झालेले प्रकरण किती आहेत, त्याची आर्थिक उत्पन्नाची स्थिती काय आहे, उत्पन्न येणे किती बाकी आहे आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न केले? विरोधीचं कोण आहे का? महानगरपालिकेने बांधकाम महापालिका आपल्या दारी अशी योजना राबवाय, लोकांच्या दारात जावं, जेणेकरून लोकांची भीती पडेल आणि लोक बांधकाम परवाना काढतील आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला बंद होईल. मनीषी घेत आता जे काही बोलले महिलांच्या संदर्भात, तर मी पहिलं तर त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद करते. काय होतं, हा विषय कधी आम्ही महिला बोलत नाही आणि आता त्या पुरुषांनी तो विषय घेतला आहे. सो आय एम रिअली प्राऊड की इवन इन टुडेज वर्ल्ड यू हॅव मेन हू आर थिंकिंग अबाउट विमेन्स प्रायोरिटीज. तर त्यासाठी आय वुड ॲक्च्युली अपलॉड फॉर व्हॉट यू डन. मी खरंच सांगते, हे आपण कधीच विषय घेतलेला नाही. आपण बाहेर जातो, बाहेर असतो, आपल्या डोक्यातही येत नाही किंवा आपला आदर राज्यात जातो की हा विषय मांडू कसा. पण आज एका पुरुषाने जेव्हा हा विषय मांडलेला आहे, आपण त्यांचे धन्यवाद हे नक्कीच करायला पाहिजे की तेवढ्यासाठी कुठले होते. सो मी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते की हा विषय तुम्ही घेतलात आणि खूप आता हा विषय पास होऊन आपल्या सोलापूरमध्ये महिलांसाठी टॉयलेट हे जागोजागी उभे राहावे. सो थँक्यू सगळ्यांनी. माननीय महापौर साहेब, सोलापूर महानगरपालिका 2025-26 चे सुधारित अंदाजपत्र 2025-26 चे अंदाजपत्र सूचना शिफारस अनुसार करण्यात आले आहे. या पाठिंबा देण्यासाठी मी इथं उभा आहे. मी सर्वप्रथम माननीय महापौर विनायक पुण्यात साहेबांचा आभार मानतो
आभार मानतो. त्यांनी 2025-26चे अंदाजपत्र सादर करताना महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. नव्याने निवडून आलेल्या माझ्यासारख्या नगरसेवक अपेक्षित असलेल्या सुधारणा करून बजेट सादर केले. मी स्थायी समिती सभापती माननीय जागोते मॅडमचा आभार मानतो. त्यांनी कमी वेळेत एक चांगला बजेट सादर केला. माननीय महापौर साहेब, आम्ही पहिल्यांदा निवडणूक निवडून आलेला आहोत. आम्ही महानगरपालिकेच्या कामकाज अजून बराच काही अभ्यास करून घ्यायचा आहे. तरी सुद्धा माननीय महापौर साहेबांचा मी आभार मानतो. त्यासोबत पक्षनेता काळेसाहेबांचा आभार मानतो व त्यासोबत स्टँडिंग कमिटी चेअरमॅन मी चाकोते मॅडमचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला बोलवलं, बजेट बाबतीत आम्हाला माहिती दिली, आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. मी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य रोहिणीताईंचा आभार मानतो की त्यांनी बजेटसाठी मागे 8 दिवस कष्ट घेतले आणि नवीन नगरसेवक जे आम्हाला या बजेटबाबत काही माहिती नव्हती ती माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माननीय महापौर साहेब, मी जरी नव्याने निवडून आलो असलो तरी मी महानगरपालिका प्रत्येक विभागाचा कामकाज सन 2025-26 अंदाजपत्र चर्चा करण्यासाठी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सलग 8 दिवसाच्या भारतीय जनताच्या मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये मी रोज नियमितपणे प्रत्येक विषयावर महापौर साहेबांच्या आदेशाप्रमाणे मला संबंधित खात्यांनी मला सगळी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर मी बजेटसाठी आणि या बजेटला पाठिंबा देण्यासाठी मी इथं उभा आहे. सादर केलेले अंदाजपत्र अभ्यास करून सर्वांना विचारपूस करून जमा बाजू वसुली प्रभावीपणे नियोजित करून उत्पन्नाचा वाढीव प्राधान्य दिले. अनावश्यक खर्च कमी केले. विशेषतः अनावश्यक खर्च कमी केल्याबद्दल मी तिन्ही सभागृह नेत्यांचा अभिनंदन व आभार व्यक्त करतो. कारण हे जे पैसे महानगरपालिकेला जमा होतात ते पैसे खर्चच्या माध्यमावर होतात आणि आपण एकीकडे खर्च मोठा आहे, उत्पन्न कमी आहे. आपण महानगरपालिकेचा उत्पन्न बाबतीत आपण चिंता करतात. महापौर साहेब, मी विशेष तुमचा आभार व्यक्त करतो की आपण खर्चात कमी करताना एक सुंदर आणि सोलापूरला अनुकूल असलेला, लोकांना अभिप्राय असलेला एक चांगला बजेट आपण सादर केलेला आहे. उदाहरणार्थ भूमी मालमत्ता व्यवस्थापन माध्यमातून स्थायी समिती 5 कोटी 31 लाख रुपये महसूल उत्पादन वाढ सुचविले आहे. याशिवाय आयुक्त सर्व बाबी आवश्यक खर्च कमी करून शहराचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम तरतूद केलेली आहे. या अंदाजपत्रकावर वैशिष्ट्य म्हणजे यावेळी पहिल्यांदाच स्थायी समितीचे चाकोते मॅडमनी वेबसाईट QR कोड सोलापूर शहरातल्या विविध भागात यासाठी माहिती मागवली. या सोलापूर शहरात आपण काम करत असताना मी लोकप्रतिनिधी म्हणून शहर प्रभाग 18 मध्ये काम करत असताना माझ्या भागातील अनेक लोकांनी याचा फायदा घेतला. त्यांनी कामं सुचवली आणि विशेषतः चाकोते मॅडमचा मी आभार व्यक्त करतो. मी जे सुचवले, माझ्या प्रभागातील लोकांनी जे सुचवले त्यांनी सगळे या बजेटमध्ये केले. पुन्हा एकदा स्टँडिंग कमिटी चेअरमॅन चाकोते मॅडमचा विशेष आभारी आहे. महानगरपालिका आपला एकूण उत्पन्न आयुक्त साहेब नंबर रिक्वेस्ट येऊ. महानगरपालिका एकूण उत्पन्न 43% आहे. वेतन भत्ते, नियुक्ती वेतन, कुटुंब शासकीय खर्च असं एकूण जर आकडेवारी काढले तर वॉर्ड वाईज उत्पन्नाचे 2% साहेब उत्पन्नामध्ये 2% फक्त आम्हाला नगरसेवकांना आपण देतो वॉर्ड वाईज. माझी नम्र विनंती साहेब ऐकतो साहेब, माझी नम्र विनंती साहेब, आपण उत्पन्नाचा रेशो बघावं, त्याबद्दल फक्त 2% देतो साहेब. आम्ही 100 नगरसेवक आहे. मी ज्या प्रभाग 18 मध्ये आज काम करतोय त्या प्रभागाची लोकसंख्या एकूण 40,000 आहे आणि भौगोलिक जर बघितलं तर सर घेतल्याचं चालू होते आणि शेवटला पाठीमागे एंड होते. तर माझी नम्र विनंती तुम्हाला आहे साहेब, 2% जे देता आपण वॉर्ड वाईज त्याची रक्कम वाढवावी साहेब. एकूण उत्पन्नाबद्दल रेशो वाढवून आम्हाला द्यावा ही नम्र विनंती साहेब. शहरातील अंतर्गत जलतरण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी एकूण 992 कोटी 42 लाख खर्चात टप्पा पहिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तांत्रिक मान्यता दिलेली आहे. शासनाने निदर्शन आणून पहिला टप्पा दुसरा टप्पा एकत्रित करून 13 कोटी अंदाजित केली आहे.
अंदाजपत्रक मान नंबर 22 वर नमूद करण्यात आले. मान्य व्यवस्थापक आयुक्त साहेब विविध भागामधील पावसाचं पाणी शिरू नये म्हणून जलवितरण सुधारणा करण्यासाठी एकूण 20 नाल्याचा आपण 98 कोटी 91 लाख रुपये अंदाजपत्रकामध्ये केले आहे. मान नंबर 23. परंतु अंदाजपत्रकामध्ये आयुक्त साहेब या रकमेची तरतूद नाही आहे. मालमत्ता व कर विभाग सन 2025-26 सुधारित अंदाजपत्र 340 कोटी 41 लाख अपेक्षित असताना प्रत्यक्ष 235 कोटी रुपये 40 लाख रुपये वसुली आहे सर. 105 कोटी रुपये कर वसुली कमी आहे सर. हे चिंतेची बाब आहे सर. आपण दिलेला टार्गेट आपण ज्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देत आहोत ते अधिकारी सक्षमपणे काम करत नाहीत. एकीकडे आपली आकडेवारी जे बघतो साहेब त्याच्यामध्ये 103 कोटी रुपये कमी आहे साहेब. माझी तुम्हाला नंबर विनंती साहेब, ज्या अधिकाऱ्यांना आपण काम दिले त्या अधिकाऱ्यांना जबाबदारीने प्रत्येक 3 महिन्याला आढावा घेऊन ही रक्कम जबाबदारी जमा करतात की नाही, ते सक्षमपणे काम करतात की नाही आपण विनंती साहेब पाहून घ्यावी. यासोबत आयुक्त साहेब वापर परवाना न देता अपार्टमेंट मध्ये अनेक कुटुंब राहतात. यामुळे प्रत्यक्षात जे मोठ्या प्रमाणावर बिल्डर माफिया सोलापुरात असतात ते बिल्डर माफिया स्वतः टॅक्सेस मार्फत पैसे भरत नाही. उदाहरण टॅक्स डिपार्टमेंटला मी अंकुरवार मॅडमला विनंती करतो की एखादा बिल्डर, एखादा कॉन्ट्रॅक्टर, एखादा व्यापारी जो बिल्डिंग परवानगी घेतो तो बिल्डिंग परवानगी घेताना एक नळ कनेक्शन घेतो. पूर्ण बिल्डिंग मध्ये 8 रहिवासी राहतात. त्या 8 रहिवासी मधला एकच बिल्डरचा माणूस नळ कनेक्शन घेतो. तो खाली आऊट होतो. एकच नळावर म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये 8 रहिवासी नळ कनेक्शन न घेता तो टॅक्स न भरता हे लोक राहतात. माझी अंकुरवार विनंती आहे की असे सोलापूर जिल्ह्यातले किती बिल्डिंग आहेत जे स्क्रुटनी करण्यात आले जिथे एक कनेक्शन आहे. उर्वरित 8 लोकांना आपण टॅक्स लावून त्या 8 लोकांना तुम्ही टॅक्स जमा करण्यात यावे. मापूर साहेब मी पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली आणि आपण नवीन निवडून जिंकून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येक भागातील माहिती घेऊन नगरसेवकांची अडचणी जाणून घेऊन त्या भागातील अडीअडचणी समजून आपण वेळोवेळी या भागातील महापौर आपण जेव्हापासून झाला प्रत्येक भागाचा माहिती घेऊन आम्हाला न्याय दिला साहेब. विशेषतः आपण जेव्हा सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर म्हणून झाला साहेब, या सोलापूरमध्ये आपल्याला बघायचा दृष्टिकोन सोलापूर महापौर म्हणून एक वेगळा झाला साहेब. विशेषतः मेटूच्या माध्यमातून आपण सोलापूरला न्याय दिला साहेब. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मेटूचा मार्ग आपण मोकळा केला. यासोबत आपण महापौर झाल्यापासून प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये अडीअडचण असताना प्रत्येक विभागामध्ये आपण मिटिंग घेतली. विशेषतः पाण्याच्या विभागामध्ये जिथं माझ्या भागात आदर्श नगरमध्ये पाण्याची अडचण होती साहेब, पाण्याच्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण बोलून घेऊन मला न्याय दिला साहेब. मी पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि या बजेटला मी आपल्याला पाठिंबा देतो साहेब. मान्य महापौर साहेब, काही सूचना व शिफारशी मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा निवडून आलोय, पुन्हा काही पत्रकार म्हणून मी विनंती करतो काय सुटल्यास थोडंसं बाकी घ्यावं. मान्य महापौर साहेब, उत्पन्नवाढी संदर्भात सोलापूर शहरातील टेंडरगारे गाडेधारकांनी त्या ठिकाणी पोटभाडे केलेल्या 50-50 लाख रुपये 50-50 रुपये 1 लाख रुपये भाडे घेतात. उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्याला 5 चौकातील मेजर गाडे त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींचा तपासणी होऊन त्या ठिकाणी त्या लोकांना मेजर गाड्यांना भाडं वाढवता येत आहे का या संदर्भात थोडीशी माहिती घेऊन त्या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढेल अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना करतो. त्याच पद्धतीने सोलापूर
झोपडपट्टी वस्त्या आहेत. त्या ठिकाणी काही वस्त्यांवर काही दलित वस्ती असतील किंवा झोपडपट्ट्या असतील, मुस्लिम झोपडपट्ट्या असतील, त्या ठिकाणी काही घरांना त्याचं टॅक्स मोठी लावलेलं टॅक्स मोठीच नाही आहे. अशा